नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामधल्या कोंढवा परिसरामध्ये आज एक गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराच्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबारामध्ये गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू झालाय. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. गणेश काळेवर 4 गोळ्या झाडल्या गेल्या. कोयत्यानं त्याच्यावर वारही करण्यात आले. पण या गोळीबाराचं आणि हल्ल्याचं नेमकं कारण काय आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. गोळीबारात मृत्यू झालेला गणेश काळे हा आंदेकर टोळीमधल्या दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती आहे. दत्ता काळेला काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. या अगोदर सोमा गायकवाड यांच्या घरावर रेकी करण्याचा आरोपही दत्ता काळेवर होता. दत्ता काळेच्या भावाचाच खून झाल्यामुळे खळबळ आहे. गणेश काळेवर 4 गोळ्या झाडल्या गेल्या. कोयत्यानंही वार केले गेले आणि गणेश काळेचा कोंढवा परिसरामध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. या संदर्भात आपले प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहेत आणखीन माहिती देण्यासाठी. रोहन, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यामधल्या गोळीबाराच्या, कोयत्यानं हल्ला करण्याच्या घटनांचा सिलसिला थांबताना दिसत नाहीये. आयुष कोमकर याच्या हत्येनंतर पुण्यामधला हा सगळा मुद्दा चर्चेमध्ये आला होता. त्यानंतर आणखी एक घटना. कविता, अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ते सातत्याने पुण्यामध्ये घडतात आणि हे गँग वॉर जे आहे ते काही थांबता थांबेना अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पुण्यामध्ये पाहायला मिळतंय. अगदी दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने पुण्यातील खडकमशीन चौकामध्ये दत्ता काळे याचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला मिळाली होती. गणेश किसन काळे असं त्याचं नाव आहे. जी माहिती सध्या मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा तोच व्यक्ती आहे ज्या समीर काळेने वनराज आंदेकरच्या हत्येमध्ये हत्या करण्यासाठी सोमा गायकवाडला जे आहे ते हत्यारं पुरवलेली होती आणि म्हणून समीर काळे याला काही दिवसांपूर्वी जी आहे ती पुणे पोलिसांनी अटक केलेली होती आणि याच समीर काळेचा हा सख्खा भाऊ असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आंदेकर टोळीने हा बदला घेतला की काय अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. कारण का वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी सोमा गायकवाडच्या घरावर रेकी करण्याचं देखील काम करण्यात आलेलं होतं. त्यानंतर आयुष कोमकरची हत्या झालेली होती. त्या पद्धतीने आंदेकर टोळीने बदला जो आहे तो या सगळ्या कुटुंबाचा घेतलेला पाहायला मिळत होता आणि त्यातला पुढचा अंक हा घडला आहे की काय अशा प्रकारची शक्यता पाहायला मिळते. कारण का मध्य प्रदेशातून काही पिस्तूल जे आहेत ते वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी आणण्यात आलेली होती आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा समावेश हा समीर काळे याचा होता आणि याच समीर काळेचा भाऊ हा गणेश होता आणि त्याच्यावरती देखील अशा प्रकारचे आरोप होते की यांनी सगळी ही मदत जी आहे ती पुरवलेली आहे. बाकीचे सगळे जे आहेत ते जेरबंद आहेत. आंदेकर टोळी जवळपास जेरबंद आहे. सोमनाथ गायकवाड असेल किंवा कोमकर कुटुंबातले जे कोणी वनराज आंदेकरांच्या हत्येमध्ये सहभागी होते, मग ते जयंत कोमकर असेल, संजीवनी कोमकर असतील, इतर मंडळी होती, ही सगळी मंडळी जी आहेत ती आतमध्ये असताना अशा प्रकारे जे आहे ते आता खून जो आहे तो खडीमशीन चौकामध्ये घडलेला पाहायला मिळतोय. समीर काळे याचा भाऊ जो आहे तो गणेश काळे होता आणि तो बाहेर होता आणि ही सगळी हत्यारं जी आहेत ती या समीर काळेने वनराज आंदेकरांच्या हत्येमध्ये वापरल्याची देखील माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते. पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो या सगळ्या हत्येसंदर्भातला केला जातोय. पुणे पोलिसांची पथकं जी आहेत ती घटनास्थळी पोहोचलेली आहेत. परंतु खडीमशीन चौक हा गजबजलेला चौक असतो आणि हा काळे नावाचा इसम ज्याचा मृत्यू झालेला आहे तिथून काही अंतरावरती येवलेवाडीच्या परिसरामध्ये राहत असल्याची देखील माहिती मिळते. आणि खडीमशीन चौकाच्या पाठीमागे एक टेम्पो होता. त्या टेम्पोच्या पाठीमागे एक रिक्षा होती आणि त्या रिक्षामध्ये हा पाठीमागच्या साईडला बसलेला होता आणि त्यावेळेस 2 दुचाकीवरती काही इसम आले. त्यांनी 4 राऊंड जे आहेत ते फायर केले. एक राऊंड जो आहे तो त्याच्या छातीला लागला आणि त्यानंतर काही जणांनी कोयत्याने देखील वार जे आहेत ते या काळे नावाच्या इस्मावरती केल्याची माहिती मिळते. आता पुढचा तपास जे आहे ते पुणे पोलीस करतायत, परंतु जे प्राथमिक दृष्ट्या हे सगळं रॅकेट पाहायला मिळतंय त्याच्या अनुषंगाने एवढं मात्र नक्की आहे की ही गँगवॉर आहे आणि आंदेकर कुटुंब, कोमकर कुटुंब यांच्यामधलंच हे गँगवॉर आहे आणि जेलमध्ये बसून देखील हे सगळं गँगवॉर सुरू आहे का अशा प्रकारची भीती जी आहे ती आता पुणेकरांना वाटू लागलेली आहे. त्यामुळे आता नेमकं पुणे पोलीस काय सांगणार आहेत, पुणे पोलिसांना काय माहिती मिळणार आहे, नेमका हा खून जो आहे तो या सगळ्या टोळी युद्धातूनच झाला आहे की काही वैयक्तिक कारणातून झाला आहे, या आगामी काळामध्ये पुणे पोलिसांच्या तपासामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कविता. रोहन, एक सांगा की वनराज आंदेकर, आयुष कोमकर ते आत्ता झालेली ही हत्या, या सगळ्याचे संबंध नेमके काय आहेत? म्हणजे हे प्रकरण नेमकं काय आहे? या टोळ्या काय आहेत? या टोळ्यांचा एकमेकांशी संबंध काय आहे? सप्टेंबरमध्ये झालेली कोमकरची हत्या आणि आता नोव्हेंबरमध्ये झालेली ही हत्या, या सगळ्याचे नेमके संबंध काय आहेत?
सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये वनराज आंदेकरांची हत्या झाली. वनराज आंदेकरांच्या हत्येमध्ये सगळ्यात प्रामुख्याने जे सहभागी होते ते म्हणजे कोमकर कुटुंब आणि सोमा गायकवाड कुटुंब. जे आंदेकरांचे याच कोमकर नातेवाईक आहेत. कुटुंबाचा बदला घ्यायचा म्हणून आंदेकरांनी जे आहेत नातेवाईक आहेत आणि याच कोमकर कुटुंबांचा बदला घ्यायचा म्हणजे आंदेकरांचा बंडू आंदेकरांची मुलगी कोमकरांना दिलेली आहे. आपल्याच नातवाचा खून जो आहे तो आपल्या मुलाचा खुनाचा बदला घ्यायचा म्हणून या सप्टेंबरमध्ये आयुष कोमकरचा खून जो आहे तो बंडू आंदेकरांच्या माध्यमातून केलेला होता. परंतु वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये 2 कुटुंब सहभागी होती. त्यामधलं एक कुटुंब होतं सोमनाथ गायकवाडचं कुटुंब आणि दुसरं कोमकर कुटुंब. त्या कोमकर कुटुंबांचा बदला यांनी घेतला, परंतु सोमनाथ गायकवाड यांच्या कुटुंबाचा देखील बदला घेण्यासाठी हे सगळं चाललं आहे का षडयंत्र हे पाहणं महत्वाचं आहे. कारण का आजचा जो खून घडलाय तो खून या गायकवाड टोळीशी संबंधित आहे. गायकवाड टोळीतील जवळपास सगळेजण जे आहेत ते जेरबंद आहेत, परंतु हा गणेश काळे जो आहे तो बाहेर होता आणि गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे आणि समीर काळे हा सोमा गायकवाडचा नंबर कार्य आहे आणि त्यामुळेच हा सगळा घटनाक्रम जुळून येत आहे. सध्या आपण पॉईंट जुळवतो हे सगळं, परंतु हे सगळं असंच आहे का की वेगळ्या काही कारणातून हे झालेलं आहे हे ज्यावेळेस पुणे पोलीस स्पष्ट करतील, या गुन्ह्याची उकल होईल त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संपूर्ण प्रकरणातले अपडेट आपल्याकडनं जाणून घेतच राहू. पुण्यामधली धक्कादायक घटना, कोंढवा परिसरामध्ये गोळीबारामध्ये गणेश काळेचा मृत्यू. गणेश काळे हा आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची आतापर्यंत पोलिसांना शंका. या संदर्भातला तपास पुणे पोलीस करतात. पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं पुण्यामधलं गँगवॉरचं सत्र अजूनही थांबलेलं नाही हे मात्र या प्रकरणानं स्पष्ट झालंय.